नमस्कार. 15 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे पायाभूत सुविधांवर भर, 1,81,000 कोटींचा प्रकल्पांना मंजुरी. तर बेसिकली कोविड-19 ह्याचे क्रायसिस होते, त्यामुळे इकॉनॉमीला खूप जास्त नुकसान झालं होतं आणि त्यातनं बाहेर निघण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर याला चालना देण्यात येत आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर हे एक असा सेक्टर आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणात जॉब्स जनरेट होत आहेत. ओके, आणि ज्याच्यामुळे काय होऊ शकते तर लोकांना एम्प्लॉयमेंट मिळू शकते. मग त्यामुळे जे काही पायाभूत सुविधा आहे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड त्याला किंवा त्याच्यावरती जे महाराष्ट्र शासन आहे ते भर देतो आहे. दुसरी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे उद्यापासून लसीकरणाची मोहीम. तर आपल्याला माहीत आहे की 16 जानेवारी या दिवसापासून आपण कोविड-19 या आजाराविरोधात जी काही लसी बनवण्यात आली आहे ते लावायचं काम सुरू करणार आहोत. आणि त्याच माध्यमातून कोविन हा ॲप्लिकेशन जो आहे तो सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या लॉन्च करणार आहेत. लक्षात ठेवा, कोविन ॲप्लिकेशन महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जर एखाद व्यक्तीला कोविड-19ची लस हवी असेल तर त्याला त्याच्या नावाची नोंदणी कोविन या ॲप्लिकेशनवर करावी लागणार आहे. ओके, तिसरी जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे तज्ज्ञ समितीतून मान यांची माघार. तर आपल्याला माहिती आहे की जे काही केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये पेच रचला आहे तर त्याला सॉल्व करण्यासाठी सुप्रीम कोर्टने आदेश दिला होता की तुम्ही एक कमिटी बनवा. आणि त्या कमिटीच्या अंतर्गत भूपेंद्र सिंग मान तसंच अशोक गुलाटी आणि अजून 2 सदस्य म्हणजेच प्रमोद कुमार जोशी आणि अनिल घनवट यांच्या समावेश होता. आणि त्यापैकी जे भूपिंदर सिंग मान होते त्यांनी माघार घेतली आहे की मी या तज्ज्ञ समितीचं अध्यक्षपद भूषवू शकत नाही. ओके, मग आता समितीच्या माध्यमातून हा कसं काय सॉल्व होईल क्वेश्चन जो आहे तो ते बघण्यासारखा राहणार आहे आपल्यासाठी. चौथी जे न्यूज आहे ते आहे ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग, रिपब्लिकनच्या 10 खासदारांचाही पाठिंबा. महाभियोगविषयी आपण आपले आधीचे जे लेक्चर्स आहेत किंवा जे डिस्कशन्स आहेत त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. इथे थोडंसं फॅक्ट्स आहेत आपण ते बघून घेऊ. दुसऱ्यांदा महाभियोग जे आहेत ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आणण्यात आलेलं आहे. 2 वेळा महाभियोगाची कारवाई झालेले ट्रम्प हे पहिले अध्यक्ष आहे. ओके, थोडेसे फॅक्ट्स आहेत आपण ते बघतोय आता. तर काय बरं, 2 वेळा महाभियोगची कारवाई झालेले ट्रम्प हे पहिले अध्यक्ष आहे. जो बायडन यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने युक्रेनवर दबाव टाकल्याचा ठपका ठेवून 18 डिसेंबर 2019 रोजी प्रतिनिधी गृहाने ट्रम्प यांच्यावर महाभियोगच्या कारवाईला मंजुरी दिली होती. मात्र रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या सेनेटने ट्रम्प यांना सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामकाजात अडथळा आणणे या 2 आरोपांवरून 5 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्त केले होते. परंतु सद्यस्थितीमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्पवरती महाभियोग सुरू आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे आपला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्यांना आपण लोअर हाऊससुद्धा म्हणतो तिथे इम्पीचमेंट प्रोसेस हा पास झाली आहे. आता तो केस जो आहे तो सेनेटमध्ये गेला आहे आणि जर सेनेटमध्ये तो 2/3 बहुमताने जर पास झाला तर जे डोनाल्ड ट्रम्प आहे राष्ट्राध्यक्ष त्यांना त्यांचा पदावरून बरखास्त केलं जाईल. ओके, लक्षात घ्या की कॅपिटोल जे आहे, कॅपिटोल भारतामध्ये जशा प्रकारे संसद आहे तसं US मध्ये कॅपिटोल आहे, हे तिकडची संसद आहे. आणि त्याच्यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशन म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशन आणि सेनेट असे 2 सभागृह आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशनमध्येच महाभियोगचा प्रस्ताव मांडता येते. तुम्ही सेनेटमध्ये तो प्रस्ताव मांडू शकत नाही. सर्वात पहिली ती ही महत्त्वाची गोष्ट की हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशनमध्येच फक्त हा महाभियोगचा प्रस्ताव मांडता येतो. आणि तिथे तर सिम्पल मेजॉरिटीने, काय बरं, सिम्पल मेजॉरिटीने तो पास व्हायला पाहिजे. एकदा काय तो पास झाला त्यानंतर तो सिनेटमध्ये मांडला जातो. आणि जे USA सुप्रीम कोर्ट आहे त्याचे जे चीफ जस्टिस आहेत ते इथे जज म्हणून बसतात. आणि सिनेटचे जे काही मेंबर्स असतात ते ज्युरी म्हणून काम करतात तिथे. ओके, सिनेटच्या पक्ष मांडायला जे काही लॉयर्स असतात त्यांना मॅनेजर म्हणतात. आणि जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते स्वतःचे लॉयर स्वतः घेऊन येतात. ओके, आणि तिथे नंतर चर्चा रंगते आणि तिथे बघितलं जातं की नक्की यांनी जे गुन्हा केला आहे त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन एका प्रकारे होते. सिनेटमध्ये त्यानंतर वोटिंग होते आणि जर 2/3 बहुमतांनी जर हा जो प्रस्ताव आहे तो पारित झाला तर जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांना पायउतार करण्यात येतं. ओके,
लक्षात ठेवा, फक्त तिथे इम्पिचमेंटची जे प्रोसेस आहे ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशन इथेच सुरू करता येते आणि तिथे ते सिम्पल मेजॉरिटीनं पास व्हायला पाहिजे. एकदा काय सिम्पल मेजॉरिटीने तो पास झाला तर आपण म्हणू शकतो की इम्पिचमेंट प्रोसेस सक्सेस झाली आहे. ठीक आहे. पास होणे म्हणजे इम्पिचमेंट, काढणे हा प्रकार वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिनेटमध्ये मांडला जातो. सिनेटमध्ये ते 2/3 मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. भारताच्या केसमध्ये जर महाभियोग चालवला तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय आहे, तर आपल्या इथे लोकसभा किंवा राज्यसभा कुठेही हा प्रस्ताव मांडता येऊ शकतो. समजा एक्झाम्पल किंवा आपण लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडला तर तिथे 2/3 बहुमताने तो पास व्हायला पाहिजे. राज्यसभेमध्ये मांडला असेल तर तिथेसुद्धा 2/3 बहुमताने पास व्हायला पाहिजे. दोन्ही सभागृहामध्ये जर 2/3 बहुमताने पास झाला तर त्यानंतर आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांना पायउतार व्हावा लागतो. ओके, त्यांना स्वतःचं पद आहे त्याचा त्याग करावा लागतो. आता सर्वात आधी प्रस्ताव मांडताना जर लोकसभामध्ये मांडत असेल किंवा कुठल्या हाऊसमध्ये जर मांडत असेल तर सर्वात आधी 1/4 मेंबरची त्याला मंजुरी लागते. त्यानंतर 14 दिवसाची प्रायर नोटीस दिली जाते आणि त्यानंतर महाभियोगची जी काही प्रोसिजर आहे त्याला स्टार्ट केलं जातं. ओके, तर आपण दोन्ही बघून घेतला. आणि हो, इम्पिचमेंट हा जो तत्व आहे तो आपण USA कडनंच घेतलेला आहे बरं का, हे लक्षात ठेवा. इम्पिचमेंट जो तत्व आहे तो आपण USA कडनं घेतलेला आहे, त्यामुळे हे इम्पिचमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि आपलं संविधान, आपला जे सिलेबस आहे GS पेपर 2 त्याच्यामध्ये सांगण्यात पण आलेलं आहे की इतर जे काही कॉन्स्टिट्यूशन आहेत किंवा राज्यघटना आहेत त्याच्याशी इंडिया कसं काय रिलेटेड आहे ते आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इम्पिचमेंटची जी प्रोसेस आहे ते आपण USA कडनं घेतलेली आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ते आपण बघून घेतलं. ओके, आणि याचा आधी आपण सुद्धा हे डिस्कशन केलेलंच आहे, तर तिथून तुम्ही सुद्धा त्याला एकदा रेफर करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे माजी सैनिक दिनानिमित्त शहीदांना आदरांजली. आता माजी सैनिक दिनविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर 14 जानेवारी 2017 या दिवशी पहिला माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, 14 जानेवारी 2017 या दिवशी पहिला माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. माजी सैनिक आणि सेवेत कार्यरत असलेल्यामधील भावबंध दृढ करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारताच्या सैन्य दलातील प्रथम कमांडर फील्ड मार्शल KM करियप्पा 14 जानेवारी या दिवशी सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा लष्करी सेवेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, KM करियप्पा यांना इथे महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी जेव्हा निवृत्ती घेतली तो दिवस आपण माजी सैनिक दिवस म्हणून साजरा करतो. फील्ड मार्शल करियप्पा हे 15 जानेवारी 1949 ते 14 जानेवारी 1953 पर्यंत लष्कर प्रमुख होते. 1986मध्ये त्यांना फील्ड मार्शल म्हणून गौरवण्यात आलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे डेटा खूप जास्त महत्त्वाचं आहे. फील्ड मार्शल करियप्पा जे होते ते 15 जानेवारी 1949 ते 14 जानेवारी 1953 पर्यंत लष्करचे प्रमुख होते आणि 1986मध्ये त्यांना फील्ड मार्शल म्हणून गौरवण्यात आलं आहे. आणि त्यांचं जी रिटायरमेंटची डेट होती ते आपण माजी सैनिक दिवस म्हणून साजरी करतोय. ओके, आणि 2017 पासून आपण त्याची सुरुवात केली होती. पुढे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान. आता इथे जे रोहिणी गोडबोले आहे त्यांच्याविषयी माहिती दिली गेली आहे आणि व्यक्तिविशेष म्हणून हे खूप जास्त महत्त्वाची आहे. ओके, तर आपण एकदा ते वाचून घेऊ आणि तुम्ही त्याचे नोट्ससुद्धा बनवून घ्या. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ भारतीय विज्ञान संस्थेतील संशोधक प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सच्या नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट. पहिली गोष्ट तर हे फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि सद्यस्थितीमध्ये ते कोणाला, तर प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांना जाहीर झाला आहे. मूलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी केलेले कार्य, भारत फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधनाचा विकास यांसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या प्राध्यापक गोडबोले या सध्या IISc येथे कार्यरत आहे. कणभौतिकी, कोलायडर भौतिकी या विषयांमध्ये त्या जवळपास 40 वर्षे संशोधन करत आहेत. युरोपीय संशोधन प्रयोगशाळा CERN मधील आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गटात IDAG त्या 2007 ते 2012 या कालावधीत सहभागी झाले होता. महिलांनी संशोधन क्षेत्रात पुढे यावे यासाठी त्या अनेक वर्षे काम करत आहेत.
भारतीय विज्ञान अकादमीच्या महिला संशोधकांसाठी कार्यरत गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. ओके, लक्षात ठेवा. काय बरं, तर भारतीय विज्ञान अकादमीच्या महिला संशोधकांसाठी कार्यरत गटाच्या ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन फ्रान्सने त्यांना सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. पुण्यातील हुजूर पागा शाळा आणि नंतर सप विद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवीला त्या पुणे विद्यापीठात प्रथम आल्या होता. IIT मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण आणि त्यानंतर अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधून त्यांनी PhD केली. भारतात परतल्यावर टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. संशोधनबरोबरच लेखन क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे, हे महत्त्वाचं. ओके, 100 निवडक भारतीय संशोधकांवरील लीलावती डॉटर्स या पुस्तकाचे संपादन आणि सहलेखन त्यांनी केले आहे. लक्षात ठेवा, कुठलं बरं, लीलावती डॉटर्स. द गर्ल्स गाईड टू ए लाईफ इन सायन्स या पुस्तकाचा त्या सहसंपादिका आहेत. कुठलं बरं, द गर्ल्स गाईड टू ए लाईफ इन सायन्स. भारत सरकारने 2019 त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. विज्ञान क्षेत्रातील इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे देण्यात येणारा RD बिर्ला स्मृती पुरस्कार, CV रामन महिला विज्ञान पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सत्येंद्रनाथ बोस पदक, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून JC बोस अभ्यासवृत्ती, एशियाटिक मेघनाथ 6 पदक यांना मिळाले आहे. याशिवाय SNDT विद्यापीठांकडून त्यांना मानद D.Litt प्रदान करण्यात आली आहे. डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना फ्रान्स सरकारकडून वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ऑड्रे नॅशनल डू मेरिट पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिवादन केले आहे. ओके, कुठलं बरं, ऑड्रे नेशन डू मेरिट. ओके, तर हे आपण बघितलं माहिती कोणाविषयी, रोहिणी गोडबोलेविषयी. इम्पॉर्टंट आहे, याची नोट्स बनवून ठेवा. ओके, एक्सपेक्ट करू शकतात, कारण हे महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म वगैरे झालेला आहे. ओके, मग त्यांचं डोमिसाईल जे आहे ते महाराष्ट्राचं आहे, त्यामुळे आपण ते आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नावाची चर्चा. तर नाशिकमध्ये जे साहित्य संमेलन रंगणार आहे त्याच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर जयंत नारळीकर यांची पसंती होण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अद्याप विज्ञान लेखकाला हा सन्मान मिळालेला नाही. ही उणीव या निमित्ताने दूर होईल या भावनेतून हे प्रयत्न सुरू आहेत. ओके, तर एक आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणालाही विज्ञान लेखकालासाठी सन्मान मिळालेला नाही आहे, किंवा जे विज्ञान लेखक असतात त्यांना आजपर्यंत अध्यक्षपद भूषवता आला नाही आहे. मग हे असं पहिल्यांदा घडणार आहे. कोणाच्या स्वरूपात, तर डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या स्वरूपात. नेक्स्ट जे आहे ते आहे नेक्स्ट आहे गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ पायथागोरस. आजपर्यंत आपण फक्त पायथागोरसचे प्रमेय बघत होतो. आज थोडीशी माहिती पायथागोरस विषयी घेऊ. ओके, तर पायथागोरसचे प्रमेय शालेय भूमितीचे ते उच्च गणितातील महत्त्वाचे प्रमेय इसवी पूर्व सुमारे 570 ते 495 या काळात होऊन गेलेल्या गणिती आणि तत्त्वज्ञ पायथागोरसचा जन्म ग्रीसमधील सेमोस बेटावर झाला. ओके, कुठे झाला होता, ग्रीसमध्ये सेमोस बेटावर. तो प्रथम लेस्पोस येथे पिरकिडेस नावाच्या तत्त्वज्ञांकडे व नंतर इजिप्त, बॅबिलोनिया देशांमध्ये गणित आणि तत्त्वज्ञान शिकला. शेवटी इटलीतील क्रोटोन शहरात स्थायिक होऊन त्याने पायथागोरियन्स पंथाची स्थापना केली. ओके, इम्पॉर्टंट आहे. कुठला पंथ त्यांनी स्थापन केला, तर पायथागोरियन्स. ओके, पायथागोरसचे लिखाण फारसे उपलब्ध नसल्याने त्यांच्या स्वतःच्या संकल्पना कोणत्या व त्यांच्या शिष्यांच्या कोणत्या हे खात्रीने कळत नाही. पण युक्लिड्स, आर्किमिडीस, प्लेटो, एरिस्टोटल आदींच्या लेखनातून पायथागोरसच्या गणितातील योगदानाची माहिती मिळते. प्रमेय सिद्ध केले गेले पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका राहिल्यामुळे गणितात तर्कशुद्धता आली. हे त्याचे गणिताला दिलेले सगळ्यात मोठे योगदान मानले जाते. पायथागोरियन्सचे भूमितीविषयक कार्य पुढे युक्लिडला आपला एलिमेंट्स या ग्रंथ तयार करताना उपयोगी पडले. ठीक आहे, तर एलिमेंट्स हा ग्रंथ कोणाचा आहे, युक्लिड्सचा आहे. आणि त्याला मदत कशाची झाली होती, तर पायथागोरियन्सची भूमितीविषयक कार्याची. ओके,
समांतर रेषा, त्रिकोण, समांतरभुज चौकोन याचे गणिती पैलू व प्रमेये पायथागोरसला आधीच माहीत होती असे दिसते. त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 2 काटकोन असते हे त्यांनी समांतर रेषाच्या गुणधर्मावरून सिद्ध केले होते. सर्व विश्व पूर्णांकांनी आणि त्यांचा गुणोत्तरांनी व्याप्त आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या पायथागोरसला वाटे की निसर्गातील सर्व भौमितिक आकार त्यांनी व्यक्त करता येतात. पण काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू प्रत्येकी 1 एकक असतील तर कळण्याची लांबी काढण्याच्या रचनेने या कल्पनेला धक्का बसला. तेव्हा अपरिमेय संख्यांचा विचार झाला नव्हता. त्यामुळे अशा किमती न शोधता पायथागोरियन्स त्यांना पूर्णांकांच्या गुणोत्तरात नसलेल्या संख्या म्हणत. पुढे त्याबाबत वेगळा विचार झाल्यावर गणिताचा विस्तार झाला. पायथागोरसच्या बहुआयामी प्रतिभेचा आविष्कार संगीत आणि गणित यांचा सहसंबंध दाखवतानाही दिसतो. वेगवेगळ्या लांबीचा तारा घेऊन स्वरांची प्रमुख अंतराले स्थिर ताण दिलेल्या तारांच्या लांबीच्या स्वरूपात 1, 2, 3, 4 या पूर्णांकाच्या संख्यात्मक गुणोत्तराने मांडता येतात असे त्यांनी दाखवले. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ बल्गेरियात, इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात, सेंट जॉन महाविद्यालयात आणि इटलीच्या क्रोटोन शहरात कॅलिब्रिया विद्यापीठांकडून त्यांच्या नावाने दरवर्षी पारितोषिक दिले जातात. ओके, तर ही माहिती थोडीशी पायथागोरसविषयी. पुढे तेजसविषयी माहिती दिली आहे. तेजसविषयी आपण काल डिस्कस केलं आहे. इथे तेच आहे, मराठी व्हर्जन आहे, आपण बघून घेऊया. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे हे 4th जनरेशन आहे. ठीक आहे, 4th जनरेशन एअरक्राफ्ट आहे. लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस. ओके, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस 4G म्हणजे 4th जनरेशन आहे आणि सुपरसोनिक आहे. ओके, सुपरसोनिक वेगाने हा धावतो आणि याची मॅक्स स्पीड आहे ते आहे 1.8 मॅक्झिमम मॅक्स स्पीड. तर 4थ्या पिढीतील या विमानाचे वजन 12 टन असून लांबी 13.2 मीटर आहे. श्वानातीत वेगाने म्हणजे सुपरसोनिक स्पीडने ते मार्गक्रमण करते. अतिशय चपळताने हल्ला चढवण्याची त्याची क्षमता आहे. एक आसनी विमानात इंजिन देखील एकच आहे. ठीक आहे, हे सिंगल इंजिन प्लेन आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. जर आपण रफालची गोष्ट केली तर ते ड्युअल इंजिन आहे, त्याच्यामध्ये 2 इंजिन आहे आणि 2 सीट्स देखील आहेत. इथे फक्त एकच सीट आहे. तरी देखील ते तासी 2200 किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करू शकतो. हवाई युद्धासह टेहळणी युद्धनौका विरोधातील कारवाईस सक्षम ठरेल या दृष्टीने ते विकसित करण्यात आले आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर ते क्षेपणास्त्र बॉम्बचा मारा करू शकतो. विविध प्रकारच्या मिश्र धातूंचा वापर केल्यामुळे त्याचे वजन कमी करणे शक्य झाले आहे. या विमानाची आणखी एक वेगळेपण म्हणजे त्याचे पंख. ते त्रिकोणीय आहे. तेजसला नेहमीचा लढाऊ विमानसारखा शेपटीचा भाग नाही. इम्पॉर्टंट आहे, त्याला टेल नाही आहे कारण रडारवर त्याचे अस्तित्व अधोरेखित होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले आहे. तर लक्षात घ्या, त्याला म्हणतो आपण स्टील्थ टेक्नॉलॉजी. काय म्हणतो त्याला? स्टील्थ टेक्नॉलॉजी. म्हणजे त्याचा आकारच असं बनवण्यात येतो की रडार जे असतात ते त्याला पकडू शकत नाही. ओके, आणि हे स्टील टेक्नॉलॉजी तेजसमध्ये यूज करण्यात आलेली आहे. वैमानिकाला डिजिटल प्रमाणेने संचालन करता येईल अशी संपूर्ण व्यवस्था कार्यान्वित आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा, संगणकीय प्रणाली समाविष्ट आहे. शत्रूंचा विमानासह जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची पूर्वसूचना देणारे जे संवेदक विमानात बसवलेले आहेत ते भारतीय बनावटीचे आहेत. हेही विशेष. हवेत इंधन भरण्याची क्षमता असल्याने ते प्रदीर्घ काळ कार्यरत राहू शकतो. ओके, आणि 2003मध्ये जे तत्कालीन पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, त्यांनी याचं नाव जे आहे ते तेजस ठेवलं होतं. ओके, हे एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण तेजसविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. व्यक्तिविशेषमध्ये आज एम कृष्णरावविषयी माहिती देण्यात आलेली आहे. सेवैया जे असतात, ठीक आहे, जे आपण एक स्वीट म्हणून खातो, तर त्याला म्हणजे वर्ल्ड लेवलवरती आणणारे आणि त्याला एक ब्रँड नाव देणारे हे एम कृष्णराव होते. माहिती आहे पण एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे की परीक्षेच्या माध्यमातून ते विचारली जाऊ शकते, मग आपण स्किप करतो आहे. PDF असेल तुमच्याकडे आमच्या टेलिग्राम चॅनलवरती, तुम्ही पाहिजे तिथून एकदा त्याला गोथ्रू करू शकतायत. ओके, त्यानंतर पुढची न्यूज बघूया. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आज आर्मी डे आहे. ठीक आहे, इंडियन आर्मी डे आहे आणि हा 73वा आर्मी दिवस आहे.
ओके, तर आपण थोडीशी माहिती इंडियन आर्मी आणि आर्मी डे विषयी घेऊ. ओके, तर जे 15 जानेवारी 1949, कधी बरं, 15 जानेवारी 1949 या दिवशी आपले जे फील्ड मार्शल होते कोडंदेरा एम करियप्पा यांनी जे किंवा यांना पहिले कमांडर इन चीफ इंडियन आर्मीचे म्हणून सन्मानित करण्यात आला होता. ठीक आहे, आणि त्यांनी फर्स्ट इंडियन कमांडर इन चीफ हे जे टायटल होता ते तत्कालीन ब्रिटिश जे अधिकारी होते, काय नाव त्यांचं, फ्रान्सिस बुचर. ओके, जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडनं हा टायटल गृहीत केला होता. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, स्वातंत्र्यानंतरसुद्धा 1949पर्यंत जी कमांडर इन चीफ ही जे पद होता ते ब्रिटिशरांकडे होता. आणि शेवटचे जे ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी कमांडर इन चीफ याचा पदभार सांभाळला होता ते होता सर फ्रान्सिस बुचर. ओके, सर फ्रान्सिस बुचर. आणि 15 जानेवारी 1949 रोजी जे सर फ्रान्सिस बुचर होते त्यांनी आपला हा पदभार जे आहे ते KM करियप्पा यांचा हाती सोपवला. आणि पहिले भारतीय ज्यांनी इंडियन कमांडर इन चीफ हे पदभार सांभाळलं असेल तर ते कोण होते, ते होते फील्ड मार्शल कोडंदेरा एम करियप्पा. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता थोडीशी माहिती आपण करियप्पाविषयी घेऊया. तर त्यांचा जन्म 28 जानेवारी 1898 रोजी मदिकेरी कोडागू येथे झाला होता. ओके, आता त्यांनी ब्रिटिश आर्मी जॉईन केली होती आणि वर्ल्ड वॉर फर्स्ट संपल्यानंतर लगेचच म्हणजे 1919च्या आसपासच त्यांनी ब्रिटिश आर्मी जी होती त्याला जॉईन केली होती. पहिल्यांदा त्यांना पहिल्यांदा ते लेफ्टनंट म्हणून 2/88 कर्नाटिक इन्फंट्रीमध्ये हजर झाले होते. आणि कालांतराने त्यांचे खूप सारे बदल्या झाला आणि शेवटी ते 1/7 राजपूत्स या बटालियनमध्ये ते सेट झाले. ठीक आहे, कुठलं बरं, 1/7 राजपूत. ओके, आता ते पहिले भारतीय होते ज्यांनी स्टाफ कॉलेज क्वेटा येथे ॲडमिशन घेतलं होतं. ठीक आहे, काय बरं, ते पहिले भारतीय अधिकारी होते की ज्यांना स्टाफ कॉलेज जे क्वेटा येथे आहे, क्वेटा पाकिस्तान येथे आहे, तेथे त्यांना ट्रेनिंगसाठी ॲडमिट केलं होतं. ओके, किंवा त्यांनी तिथे ट्रेनिंग घेतली होती. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्वेटा येथे ट्रेनिंग घेणारे पहिले मिलिटरी ऑफिसर कोण, तर एम करियप्पा. ठीक आहे, तसंच ते पहिले भारतीय होते की ज्यांचं अंतर्गत पूर्ण बटालियन हे देण्यात आली होती. ठीक आहे, बटालियनना कमांड करणारे पहिले भारतीय कोण, तर ते एम करियप्पा. तसंच ते म्हणजे काय म्हणतो आहे, इम्पिरियल डिफेन्स कॉलेज जे कॅम्बर्ली येथे आहे तिथे आजपर्यंत फक्त 2 भारतीयांनी ट्रेनिंग घेतली आणि त्यापैकी एम करियप्पा हे एक होते. कुठे बरं, इम्पिरियल डिफेन्स कॉलेज कॅम्बर्ली येथे. त्यानंतर 1986मध्ये त्यांना फील्ड मार्शल, काय बरं, फील्ड मार्शल हे पदवी देण्यात आली. कधी देण्यात आली एम करियप्पांना फील्ड मार्शलची पदवी, तर 1986मध्ये. ओके, आणि हे एक 5 स्टार ऑफिसर असतात, हे लक्षात ठेवा. ओके, 1965मध्ये कमांडर इन चीफ जे आहे त्याचं नाव चेंज करून चीफ ऑफ आर्मी स्टाफ करण्यात आला. ओके, काय झालं, कमांडर इन चीफ ही जे पदभार होता त्याचं नाव बदलून त्याला चीफ ऑफ द आर्मी स्टाफ हे नाव देण्यात आला. कधी बरं, 1965मध्ये. आणि सद्यस्थितीमध्ये जनरल बिपिन रावत जे आहेत ते आपले चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. ओके, अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर इंडियन आर्मी हे एक व्हॉलेंटरी सर्व्हिसेस आहे. ज्याला करायचं तो करू शकतो, ज्याला नाही करायचं त्याला काही जबरदस्ती करता येत नाही. सद्यस्थितीमध्ये ते जगातली दुसरी सर्वात मोठी फोर्स आहे. ओके, आर्मीचं जर गोष्ट केली तर जगामध्ये दुसरी सर्वात मोठी आर्मी हे इंडियन आर्मी आहे. त्याच्या अंतर्गत 12 लाख ॲक्टिव्ह पर्सनल्स आहेत, म्हणजे 12 लाख लोक त्याच्या अंतर्गत काम करत आहेत. ओके, आणि 10 लाख रिझर्व आहेत, म्हणजे त्यांना गरज पडली तर आपण इन्क्लूड करू शकतो इंडियन आर्मीमध्ये. इंडियन आर्मीचा मोटो काय आहे, सर्व्हिस बिफोर सेल्फ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे मोटो, सर्व्हिस बिफोर सेल्फ. आणि ऑफिशियली इंडियन आर्मीची स्थापना हे 1 एप्रिल 1895 रोजी करण्यात आली होती. ओके, कधी करण्यात आली होती, 1 एप्रिल 1895 रोजी. परंतु त्याचे जे ट्रेसेस आहेत ते आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातसुद्धा बघायला भेटत आहेत.
पण ऑफिशियल डेट सांगितलं तर 1 एप्रिल 1895 रोजी. ओके, तर हे आपण थोडीशी माहिती इंडियन आर्मी आणि फील्ड मार्शल कोदंदेरा एम करियप्पाविषयी बघितला. ओके, आता बघूया पुढे काय न्यूज आहे. आणि हा जो 2021 आहे ते 73वा आर्मी दिवस आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, तर पुढे तर काही इम्पॉर्टंट न्यूज नाही. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF हे आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अवेलेबल करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.